तर नाशिक जिल्ह्यामधल्या 15 कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव बंद झाल्यामुळे अंदाजे 20 ते 25 कोटींची उलाढाल ठप्प होईल. अंदाज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा कांदा विषयावरील तज्ज्ञ जयदत्त होळकर यांनी व्यक्त केलाय. यातून मोठं आर्थिक नुकसान सुद्धा होणार आहे. या संदर्भात जयदत्त होळकर यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी. माझ्यासोबत आता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच कांदा विषयावरील तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे ते जयदत्त होळकर आहेत. दादा, काय सर्व परिस्थिती आहे? नाही, आपल्याला सर्वांना या ठिकाणी माहिती आहे की शनिवारी रात्री अचानक त्या ठिकाणी केंद्र शासनाने निर्णय घेतला, निर्यात शुल्क 40% लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे बाजारभावावर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. आणि यामुळे आज आपण बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यामधल्या बाजार समित्या त्या ठिकाणी बंद आहे. बाजार समिती ही शेतकरी हितांसाठी स्थापन झाली असल्यामुळे बाजार समित्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आणि त्यानुसार आपल्या जिल्ह्यातल्या जवळजवळ 15 ते 16 बाजार समित्या या ठिकाणी बंद ठेवण्याचा निर्णय झालेला आहे आणि आज जवळजवळ सर्व बाजार समित्या या ठिकाणी बंद आहे. आमची केंद्र शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर या संदर्भामध्ये फेरविचार करावा आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा. जवळजवळ 15 बाजार समित्यांनी या ठिकाणी बंद पुकारलेल्या आहे. रोजची आवक जर आपण बघितली तर 1.5 ते 2 लाख क्विंटलची आवक त्या ठिकाणी बाजार समित्यांमध्ये होत असते आणि या बाजार समितीवर जर आवक जरी होत असली तर इतर सुद्धा छोटे मोठे व्यवसाय हे त्या बाजार समितीवर अवलंबून असतात. अगदी बारदान शिवणारी महिला असेल किंवा एखादा छोटा टपरीवर चहा विकणारा दुकानदार असेल, अशा अनेक व्यवसाय या बाजार समित्यांवर अवलंबून असतात. ट्रकवाले असतील. त्यामुळे अशी जर सगळी जर उलाढाल बघितली तर फार मोठी उलाढाल या ठिकाणी ठप्प झालेली आणि म्हणून आमची विनंती केंद्र शासनाला याच्यामध्ये फार वेळ न घालवता लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. आता भारती पवार ज्या इथल्या खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, त्यांचं म्हणणं आहे की ग्राहक आणि शेतकरी या दोघांना विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. ग्राहकांची एवढीच काळजी आहे तर फक्त कांदाच नाही ना, ग्राहकांसाठी अनेक गोष्टी आहे. गॅस आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे, याचा सुद्धा ग्राहकांना फटका आहे ना. मग त्याचा पण विचार करा. केवळ कांदा स्वस्त झाल्यामुळे सगळी महागाई या ठिकाणी संपुष्टात येणार आहेत का? मग केवळ कांद्यावरच का असा घाला घालतात? आपल्याला सर्वांना माहिती आहे की जिरे मागच्या 2 महिन्यापूर्वी 150 रुपये किलो होते, आज ते 700 रुपये किलो झालेले. असे अनेक आयटम आहेत की ज्याच्यामध्ये महागाई वाढलेली. गॅसचे रेट माहिती आहे, पेट्रोलचे रेट माहिती आहे, डिझेलचे रेट माहिती आहे. फक्त कांदा फोकस का केला जातोय तर कांद्यामुळे दिल्लीचं सरकार गेलेलं आहे अशी एकंदर भावना सगळीकडे झाल्यामुळे या कांद्याला फोकस त्या ठिकाणी केलं जातं आणि सातत्याने हा कांदा या शासकीय निर्णयाच्या याच्या जंजाळातून अटकलेला आहे आणि या जंजाळातून हा कांदा बाहेर निघाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे. व्यापार